वेलकम वन्स अगेन ऑल स्टुडंट्स. सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण रोटेशनल डायनॅमिक्स या महत्त्वाच्या टॉपिकचा पुढचा भाग, पुढचा आर्टिकल बघणार आहे. या आर्टिकलचं हेडिंग आहे, गिव्ह हेडिंग इन द नोटबुक, एक्सप्रेशन फॉर टॉर्क ॲक्टिंग ऑन रोटेटिंग बॉडी. आपल्याला एक समीकरण डिराईव्ह करायचं आहे, इक्वेशन डिराईव्ह करायचं आहे. कशाचं इक्वेशन आहे? ते आहे टॉर्क ॲक्टिंग ऑन रोटेटिंग बॉडी. ज्या वेळेस आपण एक्सप्रेशन बद्दल बोलतो तेव्हा पहिला मुद्दा काय असतो? ए सिंपल डायग्राम. लुक ॲट द बोर्ड. हिअर आय हॅव शोन वन डायग्राम. एक बॉडी विचारून घेतली आपण. या बॉडीचं मास आपण मानले कॅपिटल एम. किती मास आहे बॉडीचं? कॅपिटल एम. ही बॉडी अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन मध्ये रोटेट होते. बॉडी रोटेट लाईक दिस. यू कॅन अंडरस्टँड कोणती मोशन आहे ही? अँटी क्लॉकवाइज. बॉडीमध्ये आपण मागच्या एक्सप्रेशन मध्ये बघितल्याप्रमाणे वी हॅव टेकन पार्टिकल्स. पहिल्या पार्टिकलचा मास m1 म्हणूया, सेकंड पार्टिकलचा मास m2 म्हणूया, थर्ड पार्टिकलचा मास m3 म्हणूया, आणि असे n पार्टिकल आहेत बॉडीमध्ये. हेन्स वी हॅव शोन द मास ऑफ nth पार्टिकल इज mn. त्यासोबत आपण एक नवीन टर्म डिफाईन केलेली आहे इथं, जे आतापर्यंत डायग्राममध्ये आपण दाखवली नव्हती. ती टर्म कोणती आहे बघा? वी हॅव शोन हिअर लिनियर ॲक्सेलरेशन. काय सांगितलं आपण? लिनियर ॲक्सेलरेशन. काय बघा लिनियर ॲक्सेलरेशन? a1 बार पहिल्या पार्टिकलचं ॲक्सेलरेशन, a2 बार दुसऱ्या पार्टिकलचं ॲक्सेलरेशन, a3 बार थर्ड पार्टिकलचं ॲक्सेलरेशन, आणि सिमिलरली an बार फॉर nth पार्टिकल ॲक्सेलरेशन. आता हे ॲक्सेलरेशन कोणतं आहे? हे आहे लिनियर ॲक्सेलरेशन. कोणतं ॲक्सेलरेशन आहे? इट इज अ लिनियर ॲक्सेलरेशन. डोंट फॉरगेट इट. आता मुद्दा असा राहतो की डायरेक्शन काय असते या ॲक्सेलरेशनची? कोणतं ॲक्सेलरेशन? लिनियर ॲक्सेलरेशनची. डायरेक्शन ऑफ लिनियर ॲक्सेलरेशन इज परपेंडिक्युलर टू द रेडियस. काय म्हटलं बघा? डायरेक्शन ऑफ लिनियर ॲक्सेलरेशन इज परपेंडिक्युलर टू रेडियस. कशावरून ठरवलं हे? तर आपण प्रिव्हियस डेरिव्हेशन मध्ये बघितलं होतं की जर डायरेक्शन ऑफ v1 बार जर असेल परपेंडिक्युलर टू द रेडियस, तर लिनियर ॲक्सेलरेशन इज नथिंग बट v by t, रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. या लॉजिकचा वापर जर आपण केला तर असं कळतंय की जी डायरेक्शन लिनियर वेलॉसिटीची होते इन प्रिव्हियस डेरिव्हेशन, सेम डायरेक्शन कोणाची असणार आहे? लिनियर ॲक्सेलरेशनची. हेन्स आय हॅव शोन सेम डायरेक्शन. आता पुढे आपण जाऊया. हा झाला डायग्रामचा पहिला मुद्दा. डोंट फॉरगेट टू शो ॲक्सिस. आपण ॲक्सिस दाखवलेला आहे. व्हाय टू शो दिस ॲक्सिस? कारण या ॲक्सिस भोवती बॉडी आपली रोटेट होणार आहे. हा झाला पहिला मुद्दा. लेट अस गो टू सेकंड पॉइंट. लेट बॉडी of mass capital M consist capital N number of particles. हे बघा अगदी सिस्टमॅटिक पद्धतीने आपण स्टेप बाय स्टेप पुढे चाललेलो आहे. n number of particles with masses m1, m2, m3, dot 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 mn. हा सेम मुद्दा आपण प्रिव्हियस डेरिव्हेशन मध्ये जे आपण पाहिलं तोच दिलाय बघा. व्हेरी इझी टू अंडरस्टँड. काय म्हणलं बघा? लेट बॉडी ऑफ मास कॅपिटल M consist capital N number of particles with masses m1, m2, m3 dot 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 m. Very easy to understand.
पुढे बघा तिसरा मुद्दा. वी नो दॅट हे बेसिक गोष्टी आपल्याला माहिती आहेत म्हणून घेतोय आपण. वी नो दॅट काय बघा फॉर्म्युला, फोर्स इक्वल टू मास इंटू ऍक्सलरेशन. बरोबर आहे ना, न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. एखाद्या बॉडीवर काम करणारं फोर्स कुणा इतकं असतं, मास आणि ऍक्सलरेशन इतकं असतं, दोघांचा गुणाकार इतकं असतं. हेच आय रिटर्न एफ इक्वल टू एम ए. हे झालं नेट फोर्स. आता जेव्हा बॉडी गोल फिरणार आहे, स्वतःला विचारा, व्हेनेवर बॉडी इज अंडर मोशन म्हणजेच त्या बॉडीवर फोर्स काम करत असणार आहे. 100% ट्रू आहे, बेसिक आहे की जेव्हा एखादी बॉडी मोशनमध्ये असणार आहे देन ऑलवेज देयर इज अ फोर्स. आता आपण विचार करूया पहिलं जे मास आहे, जी बॉडी आहे त्या बॉडीचं जे मास, पार्टिकलचं मास m1 आपण दाखवलेलं आहे. पहिलं पार्टिकल मास आपण m1 दाखवले, तर या मासवर किती फोर्स काम करेल, तर आपण इक्वेशन लिहूया. F1 इक्वल टू आय राईट स्मॉल f1 इज इक्वल टू व्हॉट, मास ऑफ फर्स्ट पार्टिकल. काय ना सांगा, पहिल्या पार्टिकलचं मास m1. फार सोपं आहे. आणि ऍक्सिलरेशन काय पहिल्या पार्टिकलचं a1. सिमिलरली टेल मी फॉर सेकंड पार्टिकल. दुसरा पार्टिकल विचारात घेऊया. काय ना सांगा, f2 इक्वल टू m2 a2 dot 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 dot. Why we are doing this? Because there are n number of particles. मग काय मिळणार सांगा, f3 ह्यामध्ये ऑलरेडी इन्क्लूड झालेला आहे f3. लास्ट पार्टिकल कुठला आहे, nth पार्टिकल, म्हणून fn इक्वल टू बघा नी mn इंटू an. आता या पूर्ण इक्वेशनला मी बाय युजिंग कर्ली ब्रॅकेट गिव्ह ॲज इक्वेशन नंबर 1. काय म्हणलं बघा, f इक्वल टू ma जनरल फॉर्म्युला सांगितलं मी, आणि हाच फॉर्म्युला मी मॉडिफाय केला. फोर्स ऍक्टिंग ऑन फर्स्ट पार्टिकल इन द बॉडी बघा m1 a1, फॉर सेकंड पार्टिकल m2 a2, and फॉर nth पार्टिकल mn an. आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा असा राहतो की इज देअर एनी रिलेशन, असं काय नातं आहे का की ज्याच्यामध्ये मला अँग्युलर ऍक्सलरेशन आणि लिनियर ऍक्सलरेशनचा संबंध मिळतोय. काय प्रश्न आहे बघा, की आपल्याजवळ असं कुठलं इक्वेशन आहे का ज्या इक्वेशनमध्ये वी गेट relationship between angular acceleration and linear acceleration. Yes, आपल्याजवळ ते इक्वेशन आहे. ते इक्वेशन आपण वापरूया पुढच्या मुद्द्यामध्ये. ल्या नेक्स्ट पॉइंट, we have हे इक्वेशन आपण टॉपिकच्या बेसिक कॉन्सेप्ट मध्ये शिकलेलं आहे. एकदा रेफर करा परत एकदा. यू हॅव टू रेफर दिस बेसिक कॉन्सेप्ट अगेन अँड अगेन सो दॅट वी कॅन मेमोराइज these इक्वेशन्स. काय इक्वेशन आपल्याजवळ, लिनियर ऍक्सलरेशन a इक्वल टू, काय म्हणलं, लिनियर ऍक्सलरेशन a इक्वल टू रेडियस ऑफ द पार्टिकल. म्हणजे काय, रेडियस ऑफ द पार्टिकल ट्रॅजेक्टरी. पार्टिकल समजा या ट्रॅजेक्टरीमध्ये फिरतोय, म्हणजे सर्क्युलर मोशन आहे, त्याची रेडियस इथं r1 आहे. मग इथं मी लिहिला r, जनरल फॉर्म्युलामध्ये लिहिला a इक्वल टू r. r काय आहे, त्या सर्क्युलर मोशनमध्ये असणाऱ्या पार्टिकलचे रेडियस. पार्टिकल ज्या अंतरावर आहे त्या सर्कलची रेडियस, पार्टिकलची रेडियस म्हणजे पार्टिकल ज्या अंतरावर आहे ते अंतर फ्रॉम सेंटर, दॅट इज रेडियस ऑफ द सर्क्युलर पाथ r. आणि अल्फा, अल्फा म्हणजे काय असतं, अँग्युलर ॲक्सलरेशन. अल्फा म्हणजे काय, अँग्युलर ॲक्सलरेशन म्हणजेच रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. यू कॅन राइट इन ब्रॅकेट फॉर मोर सिम्प्लिसिटी
अल्फा इक्वल टू ओमेगा बाय टी. रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. डायग्राम मध्ये बघा, इथं आपण दाखवले बघा A1 बार, A2 बार, A3 बार. लुक ॲट द बोर्ड. आता हे A ची व्हॅल्यू जी आहे, ज्याला आपण काय म्हटलंय लिनियर ऍक्सिलरेशन म्हणजेच A, हे इक्वेशन मॉडिफाय करूया फॉर डिफरंट पार्टिकल्स प्रेझेंट इनसाइड द बॉडी. बोर्डकडे बघा. A1 इक्वल टू कॅन राईट R1 इंटू अल्फा. अल्फा आपण काय म्हणले कॉन्स्टंट आहे इथं. का कॉन्स्टंट आहे अल्फा? कारण ओमेगा कॉन्स्टंट आहे. कारण मी काय म्हणतोय, आपण प्रत्येक वेळी ओमेगा काय ठेवलाय कॉन्स्टंट, त्यामुळे इथं अल्फा झाला कॉन्स्टंट. हेन्स आय एम नॉट गोइंग टू राईट अल्फा 1. अल्फा विल बी ॲज इट इज. मग त्या पद्धतीने सांगा मला A2 काय असणार. वापरा सेम एनालॉजी. A2 काय असणार बघा. A2 बार म्हणजे A2 इथं इन मॅग्निट्यूड. आय कॅन राईट R2 अल्फा डॉट 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 डॉट. आता सांगा फॉर nth पार्टिकल काय ना सांगा. An इक्वल टू Rn अल्फा. Rn म्हणजे काय, nth पार्टिकल जो आहे त्याच्या सर्क्युलर पाथची रेडियस दॅट इज Rn. डायग्राममध्ये बघा हे दाखवले आपण. Rn पार्टिकल इज रोटेटिंग लाईक दिस. हा झाला त्याचा सेंटर, हे झाली रेडियस. हा काय झाला सेंटर, हे झाली रेडियस. आता इक्वेशन 1 जे आहे, या इक्वेशन 1 मध्ये या A1 A2 ची व्हॅल्यू करूया आपण सबस्टिट्यूट. आपण असं म्हणूया या पूर्ण इक्वेशन नंबर 2 करूया. by using curly bracket and write in the next step put साइड बघायचं इकडं बोर्ड कडे. सो वी आर मूविंग फ्रॉम धिस पोझिशन टू धिस पोझिशन नाउ. काय म्हणतो बघा, पुट इक्वेशन 2 इन इक्वेशन 1. लिहा put equation 2 in equation 1. तर ज्या ठिकाणी A1 A2 च्या व्हॅल्यूज आहेत इक्वेशन 1 मध्ये तिथे रिप्लेस करा. मग काय मिळणार सांगा मला. आय एम रायटिंग these values small f1. small f1 equal to what? m1. small f1 equal to what? m1 as it is. m1 ला m1 as it is into a1 काय आहे बघा r1 अल्फा. करा रिप्लेस r1 अल्फा. त्याप्रमाणे सांगा f2 काय येणार मग. f2 equal to what? m2 r2 अल्फा. and if you continue what we have, इकडे बघा सगळ्यांनी. Look at here at the board. For nth particle I can write Fn equal to Mn Rn अल्फा. Fn म्हणजे काय, लास्ट पार्टिकलवर काम करणारा फोर्स काय. Fn equal to Mn Rn अल्फा. ओके. आता आपण वापरायची डेफिनेशन ऑफ व्हॉट टॉर्क, जे आपलं मेन टार्गेट आहे. ओके. So write down in the next point. जो काय नंबर असेल लिहा. Look at here. Now, by the definition of torque, by the definition of what
टॉर्क. टॉर्क म्हणजे काय असतो? जनरल फॉर्म्युला बघा. टॉर्क म्हणजे असं फोर्स जे बॉडीला गोल फिरवतं. द फोर्स रिस्पॉन्सिबल फॉर रोटेशन ऑफ द बॉडी इज कॉल्ड एज टॉर्क. तुझा फॉर्म्युला काय असतो टॉर्कचा? आपण शिकलो 11th मध्ये बेसिक. टॉर्क म्हणजे फोर्स आणि या फोर्सचा मुवमेंट आर्म म्हणजेच आर. मुवमेंट आर्म म्हणजे काय? सगळ्यांनी इकडे बघायचं आहे. हा डस्टर आहे. इफ आय वॉन्ट टू रोटेट दिस डस्टर आय एम अप्लाइंग द फोर्स लाईक दिस. इकडे बघा, मी फोर्स असा लावतोय आणि हा पॉईंट फिक्स आहे. हा पॉईंट फिक्स केला आहे, असा फोर्स लावतोय. तर हे जी फोर्स आहे इथलं फोर्स आहे एफ. आणि हे जे अंतर आहे ज्या पॉइंट भोवती हा डस्टर फिरणार आहे लाईक दिस. इकडे बघा, असं फिरणार आहे डस्टर. तर हे जे अंतराला म्हणतात मुवमेंट आर्म. मुवमेंट आर्म वापरला फॉर्म्युला टाउ इक्वल टू एफ इंटू आर. हा फॉर्म्युला आपण वापरला. नाव यूज दिस फॉर्म्युला फॉर इंडिव्हिज्युअल पार्टिकल. प्रत्येक पार्टिकल करता हे फॉर्म्युला आपण वापरूया. मग काय म्हणते पहा, टाउ वन इक्वल टू, टाउ वन म्हणजे काय? टॉर्क ऍक्टिंग ऑन द फर्स्ट पार्टिकल. फर्स्ट पार्टिकलचा मास m1 आहे. फॉर्म्युला काय आपला? F1 R1. कारण फोर्स काय पहिल्या पार्टिकलचा आपण F1 म्हणलेला आहे, स्मॉल F1. मग त्याप्रमाणे मला सांगा टाउ टू काय ना मग F2 R2. टाउ टू काय आलं? F2 R2. अँड फॉर nth पार्टिकल, n क्रमांकाच्या पार्टिकलवर टॉर्क किती असेल? काय ना सांगा मग. टाउ n इक्वल टू Fn. अरे पुन्हा इतकं आलं टाउ n Fn अरे. आता आपण हे जे इक्वेशन दिलेलं आहे F1 F2 Fn ह्या किमती बघूया आपल्या इक्वेशन मध्ये. सिस्टमॅटिक जायचं आहे. नो एनी सॉर्ट ऑफ कन्फ्युजन. आता आपण लिहिले टाउ वन इक्वल टू F1 R1, टाउ टू इक्वल टू F2 R2. I will put here itself equal to as it is. F1 पुन्हा क्या बघा M1 R1 अल्फा. मग करा रिप्लेस. F1 इक्वल टू काय ना सांगा M1 R1 अल्फा इंटू R1 as it is. त्याप्रमाणे सांगा F2 काय ना इक्वल टू M2 R2 अल्फा इंटू R2. हे R2 as it is. F2 ची व्हॅल्यू बघा इथं आहे M2 R2 अल्फा लिहिले as it is. त्याप्रमाणे nth पार्टिकल वर काम करणार टॉर्क काय ना सांगा इक्वल टू व्हॉट Mn Rn इंटू अल्फा इंटू Rn. बघा ना Mn इंटू Rn इंटू अल्फा outside the bracket Rn as it is from the our standard formula. आता इक्वेशन सॉल्व करा. काय मिळते बघा मग आपल्याला. अगेन राईट हियर इक्वल टू as it is. ते R ना R मल्टिप्लाय करा. मग काय ना M1 R1 स्क्वेअर अल्फा. बघा हाउ आय एम चेंजिंग द इक्वेशन, मॉडिफाइंग द इक्वेशन आफ्टर सॉल्विंग. व्हॉट वी गेट, इथं काय मिळणार M2 R2 स्क्वेअर अल्फा डॉट 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 इथं पण लिहा डॉट 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 as it is इक्वल टू काय ना सांगा इथं. अगेन राईट दिस Rn into Rn स्क्वेअर Mn as it is. मग काय ना सांगा Mn Rn स्क्वेअर इंटू अल्फा. काय मिळालं आपल्याला Mn Rn स्क्वेअर इंटू अल्फा. हे झालं आपलं प्रत्येक पार्टिकलवर काम करणार टॉर्क. आता पुढचा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा कोणता, महत्त्वाची स्टेप कोणती, तर आपल्याला या पूर्ण बॉडीवर काम करणार टॉर्क काढायचं. काय काढायचं आपल्याला या पूर्ण बॉडीवर. ही जी बॉडी आहे आपली या पूर्ण बॉडीवर काय तर टॉर्क असेल ना, त्याशिवाय बॉडीवर फिरणार नाही. तर आपल्याला स्वतःला विचारायचं आहे की जर मला पूर्ण बॉडीवर काम करणार टॉर्क काढायचा असेल देन कॅन आय ॲड टोटल टॉर्क इक्वल टू द समेशन ऑफ टॉर्क ॲक्टिंग ऑन इंडिव्हिज्युअल पार्टिकल. प्रत्येक पार्टिकलवर काम करणारा टॉर्क जे आहे या सगळ्यांना जर मी ॲड करत गेलो तर मला शेवटी त्या पूर्ण बॉडीवर काम करणारा टॉर्क मिळून जाईल. कॉमन सेन्सचा पॉईंट आहे.
Simple logic. Next point. To calculate, right? To calculate net torque on the body. And to calculate total torque acting on a body स्टेप कडे बघायचं सगळ्यांनी. Look at the board everybody. I can write, look at the board, I can write tau equal to, tau म्हणजे काय, हा पूर्ण बॉडीवर काम करणारा टॉर्क इक्वल टू, can I write summation of all torques acting on individual particle? Means I can write tau 1 plus tau 2 plus tau 3 plus dot plus tau n. 100% ट्रू. आता किमती भरा प्रत्येक टर्म मध्ये. टाउ इक्वल टू टाउ 1 काय आहे? टाउ 1 ची व्हॅल्यू आपण काढली m1 r1 स्क्वेअर अल्फा. आणि रिप्लेस m1 r1 स्क्वेअर अल्फा प्लस ॲज इट इज. टाउ 2 काय ना m2 r2 स्क्वेअर अल्फा प्लस आय कॅन राईट डॉट लास्ट पार्टिकल वर काम करणारा टॉर्क किती आहे बघा, mn rn स्क्वेअर अल्फा. आता रिप्लेस इथं काय येणार मग mn rn स्क्वेअर अल्फा. आता इक्वेशन कडे बघितल्यावर लगेच समजतंय की ह्या पूर्ण टर्म्स मध्ये अल्फा कॉमन आहे बघा. अल्फा इथं आहे, अल्फा. वी टेक अल्फा ॲज अ कॉमन फॅक्टर. सो व्हॉट वी कॅन हॅव, write down new line. Therefore tau equal to काय मिळते पहा. You take alpha common, so what I get, m1 r1 square as it is. इथून अल्फा कॉमन काढला काय मिळाला m2 r2 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस m3 r3 स्क्वेअर. आणि आपण जर पुढे गेलो तर शेवटी मला टर्म कोणती मिळते mn rn स्क्वेअर. सो व्हॉट वी कॅन राईट प्लस डॉट प्लस mn rn स्क्वेअर. पूर्ण ब्रॅकेट कंप्लीट करा. हा ब्रॅकेट आपण कंप्लीट केलेला आहे. कोणती टर्म आपण कॉमन घेतली, वी हॅव टेक अल्फा कॉमन. सो राईट अल्फा आउटसाइड, अल्फा इज. परत एकदा आपल्याला एक टर्म मिळालेली आहे कंसामध्ये ब्रॅकेटमध्ये. ही टर्म म्हणजे काय हो, आपण वारंवार इक्वेशन वापरलेलं आहे. हे टर्म म्हणजेच त्या बॉडीचा मुवमेंट ऑफ इनर्शिया. या पूर्ण बॉडीचा जो मुवमेंट ऑफ इनर्शिया आहे अबाउट धिस ॲक्सिस, तो म्हणजे धिस इक्वेशन. सो राईट डाऊन, पुट m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस डॉट प्लस mn टर्म काय rn स्क्वेअर इक्वल टू काय, म्हणजेच काय बॉडीचा मुवमेंट ऑफ इनर्शिया इक्वल टू आय राईट मुवमेंट ऑफ इनर्शिया. कारण रिप्लेस वरच्या इक्वेशन मध्ये मग काय मिळणार सांगा मला इथं. व्हॉट आय गेट, टाउ इक्वल टू I as it is into alpha. अतिशय इम्पॉर्टंट इक्वेशन आपल्याला मिळालं. काय मिळालं, टोटल टॉर्क ऍक्टिंग ऑन द बॉडी दॅट इज टाउ इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी इनटू अँग्युलर ऍक्सिलरेशन ऑफ द बॉडी. आपण जर इक्वेशनची तुलना केली आपल्या बेसिक इक्वेशन सोबत, F इक्वल टू व्हॉट, मास इंटू ऍक्सिलरेशन,
तर आपल्याला अतिशय इंटरेस्टिंग फॅक्ट्स बघायला मिळतील. काय म्हणतो बघा, इथं फोर्स म्हणजे काय आहे? हे फोर्स आहे लिनियर मोशनमध्ये असणाऱ्या बॉडीवर काम करणारा फोर्स F1 और F इक्वल टू मास ऑफ द बॉडी. जी बॉडी मूव्ह होते त्या बॉडीचं मास या दिशेने आपण विचारात घेतोय. ए म्हणजे त्या बॉडीचं लिनियर ॲक्सेलरेशन. म्हणजे लिनियर फोर्स जे आहे हे मास आणि ॲक्सेलरेशनच्या गुणाकार इतकं असतं. त्याप्रमाणे जे फोर्स बॉडीला रोटेट करतं त्याला आपण टॉर्क म्हणतो. हे टॉर्क जर तुलना केली तर आपल्याला असं आढळत आहे की अल्फा आणि ॲक्सेलरेशन, लिनियर ॲक्सेलरेशन, अँग्युलर ॲक्सेलरेशन, लिनियर ॲक्सेलरेशन, अँग्युलर ॲक्सेलरेशन, फोर्स ऑन द लिनियर फोर्स or force on the body which is moving linearly, force capital F, body rotating tau. म्हणजेच काय, टाऊ म्हणजे रोटेशन मध्ये असणाऱ्या बॉडीवरचं फोर्स, एफ म्हणजे लिनियर मोशन मध्ये असणाऱ्या बॉडीचं फोर्स, अल्फा म्हणजे रोटेशन मध्ये असणाऱ्या बॉडीचं ॲक्सेलरेशन, ए म्हणजे लिनियर मोशन मध्ये असणाऱ्या बॉडीचं ॲक्सेलरेशन. आणि ह्याच्यावरून सिद्ध होतंय की मुवमेंट ऑफ इनर्शिया, जी बॉडी गोल फिरते त्या बॉडीचा मुवमेंट ऑफ इनर्शिया म्हणजेच त्या बॉडीचं मास. कारण लिनियर मोशनमध्ये इनर्शिया म्हणजे कोण असतं? मास. आणि अँग्युलर मोशनमध्ये रोटेशनल मोशनमध्ये मुवमेंट ऑफ इनर्शिया असतो मास. ही जर तुम्ही ॲनालॉजी समजून घेतली तर आपल्याला बेसिक डिफरन्स बिटवीन रोटेशनल मोशन आणि लिनियर मोशन परफेक्ट समजून जातं. हे फक्त एक विषय मी एक्स्ट्रा लिहिलंय टू जस्ट कम्पेअर हाऊ टॉर्क अँड फोर्स आर रिलेटिंग टू इच अदर. एक्झामला तुम्हाला इथपर्यंत लिहायचं आहे. ही लिहिताना काय काळजी घ्यायची आपल्याला? तर पहिल्या मुद्द्यामध्ये आपण डायग्राम ड्रॉ केलेली आहे. व्यवस्थित डायग्राम ड्रॉ करायचे. नंतर आपण काय केलं? वी हॅव डन द फॉर्म्युला ऑफ फोर्स सिक्वेन्समध्ये बघा, यू कॅन चेक युअर नोटबुक. नंतर तुम्ही काय केलं? फॉर्म्युला ऑफ ॲक्सेलरेशन वापरलं, ए इक्वल टू आर अल्फा, फोर्स फॉर्म्युला एफ इक्वल टू एम ए, वापरला फॉर्म्युला आपण टॉर्कचा एफ इंटू आर. आर म्हणजे काय? मुवमेंट ऑफ आर, म्हणजे ऑलरेडी मी एक्सप्लेन केलेला आहे. आणि किमती भरत गेलो म्हणजे फायनली वी गेट इक्वेशन टाव इक्वल टू आय अल्फा. आता आपण याचं युनिट काढूया. व्हॉट वुड बी इट्स एक्सआय युनिट? वापरा फॉर्म्युला. आय म्हणजे काय? मोमेंट ऑफ इनर्शिया, kg मीटर स्क्वेअर युनिटचं. अल्फा म्हणजे काय? अँग्युलर ॲक्सेलरेशन, काय युनिट आहे? रेडियन पर सेकंड स्क्वेअर. हे झालं एसआय युनिट कशाचं? टॉर्कचं. टॉर्क वेक्टर का स्केलर. स्वतःला विचारा फोर्स काय आहे? वेक्टर क्वांटिटी. तर मग टॉर्क पण काय असणार आहे? टाव इक्वल टू व्हॉट? इट इज अ वेक्टर क्वांटिटी. ही गोष्ट तुम्हाला समजली असेल असं गृहीत धरतोय. आणि जर कळालं नसेल तर परत रिवाइज करा आर्टिकल, वारंवार वाचा, सो दॅट वी कॅन हॅव द परफेक्शन इन द आर्टिकल. एक्झाममध्ये काय काळजी घ्यायची आपल्याला? डायग्राम सिस्टमॅटिक ड्रॉ करायचे आणि मुद्देसूद आपल्याला पुढं जायचं आहे, टप्प्याटप्प्याने पुढं जायचं आहे. आणि सगळ्यात शेवटी जे इक्वेशन मिळते त्या इक्वेशनचा आपल्याला एसआय युनिट आणि ती वेक्टर स्केलर हे मेन्शन करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे. आय होप यू आर व्हेरी मच क्लिअर विथ दिस आर्टिकल. वारंवार हे आर्टिकल रिवाइज करा. आपण ह्याच्या अगोदर एक एक्सप्रेशन जे बघितलं, वी स्टडी द एक्सप्रेशन ऑफ व्हॉट? अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटम नंतर कायनेटिक एनर्जी इक्वेशन आणि टॉर्कचं इक्वेशन, ह्याच्याकरता जे आपण प्रिकॉशन्स घेतलेले आहेत ह्या तुम्हाला वारंवार आर्टिकल वाचल्यानंतर समजणार आहेत. सो दॅट इन द एक्झाम यू कॅन हॅव द परफेक्ट फ्लो while writing the answer of this question. Okay, so this is the end of the article. The article वारंवार वाचा, रिवाइज करा. And for any query you can go through article again and again. Okay, final question tau equal to I alpha. Just go for its revision. आणि विसरू नका tau म्हणजे काय आहे? वेक्टर क्वांटिटी. हा जो SI युनिट थोडं लेंदी आहे पण जे आपण नियमानुसार येतं ते आपण लिहिलेलं आहे. kg मीटर स्क्वेअर मोमेंट ऑफ इनर्शियाचं युनिट
अल्फा म्हणजे काय अँग्युलर ॲक्सिलरेशनचं युनिट. ओके, थँक्यू सो मच ऑल द स्टुडंट्स. रिवाइज इट वन्स अगेन. थँक्यू, टेक केअर.